गणपतीपुळ्यातील मंदिरात देखील भाविकांनी गर्दी केलेली आहे। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेत। गणपतीपुळे मंदिरातून याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे मंदिरात आज भाविकांची गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या गणपतीपुळेच्या मंदिरामध्ये आहोत। आपण ही दृश्य बघतोय। सकाळपासूनच भाविकांची या ठिकाणी रीघ लागलेली आपल्याला पाहायला मिळते। कोकणची पंढरी मानल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे आज अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने भक्तांचा मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। पहाटेपासूनच गणपती बाप्पा मोरया या जयघोषाने संपूर्ण परिसर आहे तो दुमदुमून गेला असून लाडक्या देवताचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी आपल्याला या ठिकाणी आलेली पाहायला मिळते। अंगारकीचे औचित्य साधून गणपतीपुळे येथे मुख्य मंदिर आणि आतील गाभाऱ्याला अत्यंत मनमोहक अशी देशी परदेशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर रंगबिरंगी फुलांच्या सुगंधाच्या आणि सुशोभीकरणाने या ठिकाणी मंदिराचं रूप आहे ते अजूनच फुलून गेलेलं आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या ठिकाणी भाविक दाखल झालेले आहेत। भाविकांच्या सोयीसाठी मंदिर आणि प्रशासन विशेष नियोजन केले असून गर्दी इतकी प्रचंड आहे की मंदिराबाहेर लांबच्या लांब रांगा आहेत आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन जो पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। भाविकांच्या मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहेत। अंगारकी चतुर्थी निमित्त विशेष या गणपतीपुळे मंदिराला महत्व असल्याने भाविक श्रद्धेने बाप्पाच्या चरणी नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। समुद्राच्या सानिध्यात असलेल्या या स्वयंभू गणेशाचे दर्शन घेऊन भाविक समाधान या ठिकाणी व्यक्त करण्यात येते। हे मंदिर आता रात्रभर खुलं राहणार आहे भाविकांच्या दर्शनासाठी। आपण बघतोय भाविक प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। अंगारकीला आज विशेष महत्व असल्यामुळे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी प्रचंड भाविक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। रवींद्र कोकाटे, झी मीडिया, रत्नागिरी। दिवशी वैशाख अंगारिका संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्या सुट्ट्यांचा हंगाम आणि त्या पार्श्वभूमीवर आलेली अंगारिका सरासरी अंगारिकेपेक्षा साधारणपणे 30 ते 40 हजार अधिक भक्तगण आज दर्शन घेतील अशा अंदाज वर्तवण्यात आला होता। त्याच्या पार्श्वभूमीवरच संस्थान सुद्धा गणपतीपुळे ट्रस्ट मार्फत उष्णतेची लाट लक्षात घेता येणाऱ्या भक्तगणांच्या सोयीसाठी मग दर्शन लाईन असेल, पिण्याचं पाणी असेल, प्राथमिक उपचार असतील, सावलीची व्यवस्था असेल, अशा विविध प्रकारच्या सोयी सुखसोयींच्या ज्या व्यवस्था आहेत त्याचं उत्तम प्रकारे नियोजन करण्यात आलंय।